नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत भाकरी कशी करायची। सहसा नवशिक्या मुलींना भाकरी करायचा कंटाळा येतो, पण या पद्धतीने जर करून पाहाल तर सोपी वाटेल तुम्हाला। हे अशा पद्धतीने पीठ चाळून घ्यायचं। आपल्याला जेवढं भाकरी करायची आहे तेवढी पीठ हे करून घ्यायचं चाळून, आणि हे अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घेऊन हे असं या पद्धतीने असं मळायचं। हे पहा, एक हात असा हे करायचा आणि या हाताने असं पाणी घ्यायचं। माझ्या मैत्रिणींना भाकरी तर येणारच, पण ज्या नवशिक्या मुली आहेत किंवा ज्यांची आत्ता लग्न झाली आहेत, ऑफिसच्या कामामुळे त्यांना जमत नाही भाकरी करायला, तर त्या मुलींसाठी खास टिप्ससह ही भाकरी कशी करावी हे बघा। हे अशा पद्धतीने जो आपला तळवा असतो तो असा दाबायचा, पुढे पीठ घ्यायचं, परत मागे घ्यायचं। हे बघा, हे अशा पद्धतीने हे पहा, हे असं 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 पूर्ण परातीचं पीठ हे पहा असं या पद्धतीने असं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं। हे अशा पद्धतीने जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळही पीठ घ्यायचं नाही। हे पहा, हे असं हे करून पूर्ण मी आधीच तवा तापत ठेवलेला होता। आधी जरा तव्याची फ्लेम गॅसची फ्लेम मोठी करायची, आणि भाकरी जेव्हा आपण थापायला घेऊ तेव्हा तवा आपला तापलेला असणार आहे, त्यामुळे फ्लेम बारीक करायची गॅसची। आणि हे पहा, हे अशा पद्धतीने गोळा ठेवून या दोन्ही हाताला असं पीठ लावून घ्यायचं, आणि हा हात असा ठेवायचा आणि वरचा हात हे पहा असा असा गोळा थापायचा। हे पहा, हे असा हा हात इकडे का लावायचा, कारण त्या भाकरीला आकार आपला गोल येतो। हे पहा, असं पीठ घ्यायचं। हे पहा, आता ही मला सवय झाल्यामुळे ही पटपट आहे, पण तुम्ही हळूहळू अशी ही भाकरी थापू शकता। नंतर मैत्रिणींनो, भाकरी उचलायची अशी, हे बघा, हे पीठ इथे नाही आहे, आता हे पीठ इथे असं घ्यायचं आणि परत भाकरी आपली टाकायची, परत दोन्ही हाताला पीठ लावून घ्यायचं आणि हात असा ठेवायचा। हे बघा, ह्या हाताने भाकरी पुढे ढकलायची, ह्या हाताने थापायची। हे पहा असं, हे पहा असं, हे पहा असं 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 थापत घ्यायचं। परत मैत्रिणी थोडंसं आकार गोल येण्यासाठी हा आकार असा हात लावायचा। हे पहा, हे असं। आणि मैत्रिणींनो, पूर्ण भाकरीच्या कडा जेव्हा आपण अशा दाबतो तेव्हा भाकरी आपली टम्म फुगते, त्यामुळे पूर्ण भाकरीच्या अशा ह्या कडा शेवटी भाकरी झाल्यानंतर पूर्ण अशा कड्या बंद करून घ्यायच्या, ह्या अशा या टाईप या पद्धतीने। हे पहा असे, म्हणजे काय होतं की आपली भाकरी खूप व्यवस्थित फुगते। आणि ही वाही अशी उचलायची, अशी घेऊन हे हात खाली घालायचा, आणि ही पहा, ही भाकरी गेली तव्यात। आता गॅसची फ्लेम वाढवायची आणि पाणी लावून घ्यायचं, पूर्ण भाकरीला असं पूर्ण पाणी लावायचं। हे पहा असं या पद्धतीने, आणि हे पाणी थोडंसं आटल्यानंतर ही भाकरी आपण पालती घालायची। आणि मैत्रिणींनो, जर पीठ नवीन असेल आणि खूप बारीक दळलेलं असेल तर भाकरी शक्यतो खूप चिकट पीठ होतं। भाकरीचं पीठ हे मध्यमच दळायला सांगायचं, त्यामुळे भाकरी ही व्यवस्थित थापता येते। आणि काय होतं, कधी कधी पीठ जुनं झालं तर भाकरी तुटतात, व्यवस्थित हे होत नाही। मग त्यासाठी काय करायचं की पाणी थोडंसं कोमट करून घ्यायचं आणि ते भाकरीसाठी वापरायचं। आता पहा मैत्रिणींनो, हे पाणी पूर्ण वाळलेलं आहे। आता ही भाकरी मी अशी करून ही अशी पालती घालते। हे पहा मैत्रिणींनो, हे अशी पूर्ण असे डाग पडून मागून पूर्ण अशी भाजून घ्यायची व्यवस्थित भाकरी, आणि नंतर ही भाकरी गॅसचा तवा खाली उतरून ही अशी भाकरी तळायची। हे पहा मैत्रिणींनो,
हे पहा भाकरी कशी टम्म फुगली आहे. हे पहा, हे पहा मग मैत्रिणी, पूर्ण भाकरी आपली टम्म फुगली. व्यवस्थित अशी ही भाकरी भाजून घ्यायची गॅसवर लाटणं खाली घालून. हे पहा अशी अजून भाकरी भाजलेली नाही. पूर्ण असं भाकरी फिरवून अशी भाजून घ्यायची. हे पहा या अशा पद्धतीने. अजून थोडा वेळ ठेवूया आपण, भाकरी भाजलेली नाही. हे पहा आता मैत्रिणीनं ही अशा पद्धतीने भाकरी आपली तयार झाली.